साहब अस्सलाम वालेकुम। जी बिल्कुल लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता फॉर्म विक्री आणि खरेदी सुरू झाल्यानंतर आता प्रभाग क्रमांक 1 मध्ये आपण आहोत। इथल्या इच्छुक उमेदवार आता सध्या नागरिकांशी संवाद साधत आहेत। आपल्या प्रभागात प्रचाराला सुरुवात केलेली आहे। आपण त्यांची जाणून घेणार आहोत। इच्छुक उमेदवार म्हणून आपण आहात, आता प्रभागात प्रचाराला सुरुवात केली आहे, काय सांगाल? प्रभागात फिरत असताना आम्ही मुळात ग्राउंड लेवलचे कार्यकर्ते असल्यामुळे आम्हाला जनतेतून भरपूर प्रतिसाद मिळत आहे व आम्ही जेवढे इच्छुक उमेदवार आहोत ज्यांचं बी फायनल होईल आम्ही सगळे मिळून त्यांचं ज्याचं तिकीट जाहीर होईल त्याला उमेदवारी मिळेल त्याचा आम्ही सपोर्ट मध्ये आगे काम करणार आहोत। मागील 5 वर्षात जर आपण बघायला गेलं तिथल्या स्थानिक समस्या मोठ्या प्रमाणात आहेत। स्थानिक समस्या म्हणलं तर रस्ता, लाईट, नाली, या प्रभागात यापूर्वी 3 भाजपचे 3 नगरसेवक आले असून 1 सीट काँग्रेसची होती। तर जसं सत्ताधाऱ्याचं भाजपची सत्ता नगरपालिकेत होती, ज्या आशेने आपण काम बघत होतो त्यांचं त्या प्रमाणात होईल 3 नगरसेवक असल्याबद्दल त्या पद्धतीचं काम प्रभागात झालेलं नाही। त्या उलट एक नगरसेवक असताना त्यांच्या वाटणीचं जेवढं काम होतं त्यांनी तेवढं करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे व यानंतर आम्ही 4 जण मिळून 4 उमेदवार जे मिळून उमेदवार पक्ष देईल ते आम्ही भरपूर ग्राउंड लेवल काम चांगलं करण्याची पद्धतीने आम्ही प्रयत्न करणार आहोत। आणखी इच्छुक उमेदवार आहेत आपण त्यांची जाणून घेऊ। सर्वप्रथम तुमचे धन्यवाद, तुम्ही मला बोलण्यास संधी दिल्याबद्दल। मी झहीर अजीम शेख, माजी नगरसेवक अजीम शेख त्यांचा सुपुत्र। साहब, अपने जो इलेक्शन है महानगरपालिका के 2025 के, इसलिए मैं यहाँ पे इच्छुक उम्मीदवार ठहरा हूँ। और हमारे पिताजी ने, माताजी ने जो वक्त में काम करे वो उस काम अभी तक चल रहे हैं। यहाँ पे पिछले 13 साल से प्रभाग में कुछ काम नहीं हुए। जब ठहरल रास्ता, ये रास्ता हमने होना है। शादी खाने, 6 से 7 कब्रस्तान, शमशान भूमि, समाज मंदिर, बोरवेल्स, तरह तरह काम है। सब हमारे पिताजी ने, माताजी ने मिलकर आए हैं, या साथ में जो कुछ थे उनके साथ मेंबर थे उन्होंने मिलकर। तब से 13 साल से प्रभाग में कुछ काम नहीं हुए। फिल वक्त में बीजेपी के 3 उम्मीदवार और राष्ट्रीय कांग्रेस के 1 लोखंडे साहब, उन्होंने भी प्रयत्न करे, लेकिन साथ में टीम रहने की वजह से ज्यादा काम नहीं हुए। अब हम 40 उम्मीदवार इच्छुक फॉर्म भरे वाले हैं प्रभाग क्रमांक से 30-35 लोगों ने, जिसका फिक्स हुआ करेंगे काम। लेकिन अभी के टाइम पे हम सब मिलकर कांग्रेस पार्टी का प्रचार कर रहे हैं और पूरी मेहनत दमखम लगाकर प्रचार चालू है। और आने वाले वक्त में इंशाल्लाह अगर मौका मिलता है तो पार्टी का बहुत नाम ऊपर करेंगे और प्रभाग का पूरा काम करेंगे। धन्यवाद। आपल्यासोबत युवा तरुण आणि उच्च शिक्षित असे ऍडव्होकेट गोपाळ गुरुबरे हे पण इच्छुक आहेत। आपण त्यांची जाणून घेऊ। आपण आता प्रचाराला सुरुवात केलेली आहे। काय मुद्दे असणार आहेत मागील 5 वर्षामध्ये या प्रभागातील काय समस्या आहेत त्या पूर्णपणे झालेल्या आहेत, कसं बघताय? गेल्या मागच्या काही 2-3 वर्षापासून लातूर महानगरपालिकेची निवडणूक लागण्याची वाट सर्व जनताही आणि इच्छुक उमेदवारी पाहत होते आणि अखेर तो क्षण आलेला आहे। आता लातूर महानगरपालिकेच्या निवडणुका कोर्टाच्या आदेशानुसार लागलेल्या आहेत आणि मागच्या 3 वर्षात प्रशासक आणि त्याच्या पूर्वी 5 वर्ष या ठिकाणी 3 नगरसेवक भाजपचे होते आणि ते नगरसेवक तर होतेच, त्याबरोबर या लातूर महानगरपालिकेच्या सत्तेच्या चाव्या त्यांच्याकडे होत्या। तरीही गेल्या 8 वर्षामध्ये या प्रभागामध्ये मूलभूत ज्या सुविधा असायला पाहिजेत, सोयी असायला पाहिजेत, मूलभूत जे प्रश्न आहेत नागरिकांचे, गटार, नाली, रस्ते, पथदिवे, या सुद्धा समस्या सुटू शकलेल्या नाहीत। आपण पाहिलंय मागच्या पावसाळ्यामध्ये जेव्हा मोठ्या प्रमाणात पाऊस या लातूर शहरामध्ये झाला तेव्हा सगळ्यात जास्त गाव भागामध्ये त्याचं नुकसान झालं। आपण कव्हर केलेलं आहे ते। लोकांच्या घरामध्ये अक्षरशः पाणी जाऊन पूर्ण त्यांच्या जे रोजचं संसारोपयोगी साहित्य आहे ते सुद्धा त्या ठिकाणी पाण्याखाली होतं। अनेकांचे जीव धोक्यात असण्याचं कारण सुद्धा
ह्या प्रकारचे जे इथलं आपत्ती व्यवस्थापन जे करण्याची गरज होती किंवा इथले रस्ते नाले या सगळ्या गोष्टी होत्या त्या नव्हत्या. त्याच्यामुळं मूलभूत सोयीकडे दुर्लक्ष मागच्या लोकप्रतिनिधी या ठिकाणी केलंय. काँग्रेसचा एक नगरसेवक होता, त्यांनी या ठिकाणी सर्वतोपरी काम करण्याचा प्रयत्न केला आणि यापूर्वी जेव्हा काँग्रेसचे नगरसेवक होते त्यांनी या ठिकाणी काम केलं होतं. पण मागच्या 8 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी या ठिकाणी सपशेल कामाकडे दुर्लक्ष केल्याचं पाहायला मिळतं. कोणते मुद्दे घेऊन आपण निवडणूक विचारायला आणि गावभागाचा विकास झाला पाहिजे, गावभागाच्या लोकांच्या समस्या सुटल्या पाहिजे. गावभागाचं एक लातूरचं मूळ म्हणून गावभागाकडे पाहिलं जातं. प्रभाग 1 म्हणजे पूर्ण गावभागाचा लोकांचा हा बेल्ट आहे आणि इथल्या मूलभूत समस्याकडेच दुर्लक्ष झाल्यामुळं सोयी सुविधापासून कोसदूर गावभाग आहे. या ठिकाणी घाणीचं साम्राज्य आहे, नाल्या काढल्या जात नाही. अरुंद रस्त्यामुळे अगोदर ट्रॅफिकची खूप मोठी समस्या आहे. त्या रस्त्यामध्ये इतके खड्डे आहेत. आपण खडक हनुमान मंदिर पासून जर सिद्धेश्वर मंदिरकडे जायचा जर टू व्हीलरवर प्रयत्न केला तरी मणक्याचे त्रास लोकांना होत आहेत. इतके खड्डे या रस्त्यावर आहेत आणि नाल्या काढल्या जात नाहीत, नाल्या तुंबतात. इथले पथदिवे अनेकदा निवेदन दिली काँग्रेस पक्षाच्या वतीनं की पथदिवे बंद आहेत. त्या ठिकाणी पथदिव्यांचं काम कुठलंच, लाईट नसल्यामुळे अंधारमय भाग पूर्ण. आता आम्ही काल आदमनगर भागात गेलो होतो, त्या ठिकाणी तर अक्षरशः चालता येत नव्हतं. अशा रस्ते नाही, नाली नाही, कसे लोक राहतात त्या ठिकाणी आणि कसं प्रतिनिधींना त्याबद्दलचं काहीच वाटत नाही. ह्याचे मला कमाल वाटते की आपण जर निवडून जातोय, आपण जर लोकप्रतिनिधी म्हणून वावरतोय, तर आपल्या प्रभागामध्ये जर ही अवस्था असेल तर त्या बाबतीत आपण विचार करायला पाहिजे असं मला वाटतं. आणि या मुद्द्यांना घेऊनच मूलभूत प्रश्न तर आहेत, नाली, कचरा, रस्ते, हे तर प्रश्न आहेतच, परंतु गावभागाला प्लेग्राऊंड, वाचनालय, विजन म्हणजे असलं पाहिजे गावभागच्या विकासाचं. एक सीसीटीव्ही कॅमेरे पूर्ण प्रभागामध्ये बसवण्याचं काम, त्याचा सुरक्षित गावभाग त्या पद्धतीने आम्ही ठेवू. लहान लेकरांना खेळण्यासाठी प्लेग्राऊंड, ओपन जिम, त्याच्या सुविधा आहेत. नंतर आपल्याला या ठिकाणी एखादं वाचनालय काढता येईल. अशा अनेक गोष्टी आहेत. ग्रीन बेल्टचे या ठिकाणी सुशोभीकरण करता येईल. अशा अनेक पद्धतीच्या सुविधा विजन घेऊन आम्ही या ठिकाणी लोकांच्या दारात मतं मागण्यासाठी जाणार आहोत आणि लोक आम्हाला भरभरून प्रतिसाद देत आहेत हे कळतंय. त्यामुळे परिवर्तन निश्चित घडेल. या ठिकाणी काँग्रेसचे 4 नगरसेवक निवडून येतील असा विश्वास आम्हाला वाटतो. असं तरी इच्छुक उमेदवार म्हणून आपण हे केलेलं आहे, अंतिम उमेदवारी जाहीर होते. सहकार मर्शी आमचे नेते दिलीपरावजी देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे माजी मंत्री आमचे नेते आमदार अमित भैया विलासरावजी देशमुख साहेब यांच्या सूचनेनुसार आम्ही या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी केलेला आहे. खडक हनुमान मंदिर असेल, रामलिंगेश्वर मंदिर असेल, सिद्धेश्वर मंदिर असेल, या ठिकाणी नारळ फोडून, तसेच या लातूरचं सर्व धर्मसंभाव एकतेचं प्रतीक हजरत सुरत शाहवली दर्गा या ठिकाणी चादर अर्पण करून आम्ही प्रचाराचा या ठिकाणी शुभारंभ केलाय. आणि गावभागचं एक सामाजिक सलोख्याचं वातावरण आहे, त्याला लक्षात घेऊन आम्ही हा प्रचार सुरू केलाय. काँग्रेस पक्षाचे जे कोणी उमेदवार फायनल होतील त्या उमेदवारांच्या पाठीशी आम्ही सर्वजण मिळून राहणार आहेत आणि आता ह्याच आमचा उमेदवार म्हणून आम्ही लोकांच्या दारात मतं मागण्यासाठी जातोय. आणि आपण पाहताय की स्फूर्त प्रतिसाद गावभागामध्ये आहे आणि काँग्रेसच्या विजयाची नांदी आपण आमचा प्रचार पाहून जर आपण लोकांचा प्रतिसाद पाहून जर आपण पाहिलं तरी काँग्रेसच्या विजयाची नांदी आहे असं मला वाटतं. आणखीन काही इच्छुक उमेदवार? मी प्रभाग क्रमांक 1 मधून सय्यद खाजा इच्छुक उमेदवार आहे. काँग्रेसचा प्रचार मी करत आहे. गेल्या करोना काळापासून तर पाण्याच्या जी दुष्काळ पडलेला आहे, लोकांची जी अडचणी आहेत, लोकांची जी प्रॉब्लेम आहे, पहिल्या नगरसेवकांनी एकही काम त्यांचे केलेले नाही. व्यंकटेश नगर असो, सुडगल्ली असो, पटेल चौक असो, यय्या कॉलनी असो, खाटी गल्ली असो, लाड गल्ली असो, हरजत सुरशाली दर्गा समोरचं काम असो, सगळी कामे पेंटिंग ठेवलेले आहेत आणि एकही काम झालेला नाही. आम्ही सगळे इच्छुक उमेदवार जी या कामाची लोकांना आश्वासन दिलेले आहेत की आमच्या इमानदारीने आम्ही पूर्ण करणार आहोत आणि लोकांचा आम्हाला बक्कल प्रतिसाद आहे. जी पण उमेदवार अमित भैया फिक्स करतील आम्ही हाताचा प्रचार करणार आहे आणि 4 सीट निवडून आणणार आहे. आणखीन काही इच्छुक उमेदवार आहेत? प्रभाग क्रमांक 1 मधून अण्णा कांबळे
मी जुना कार्यकर्ता असून सगळ्या समाजाचे कामं केलेले आहेत. निराधार असतील, घरकुल असतील, भैयासाहेबाच्या मार्गदर्शनाखाली काम केलेलं आहे, त्यांच्या आदेशाने केलेलं आहे. आणि या वेळेस चारही नगरसेवक जे आहेत, अजून इच्छुक जे आहेत, पक्षश्रेष्ठी जी ठरवतील ते आम्ही चारही बी नगरसेवक निवडून येण्याचा प्रयत्न करू. आणखीन काही उमेदवार आहेत? सर्वप्रथम आपल्या चॅनलला शुभेच्छा. मी शेख युनूस, जिल्हा काँग्रेस कमिटी सहसचिव. येथील मेन म्हणजे मूलभूत गरजा, रोड देते, नाली, नाली देते, रस्ता, रस्ता देते, लाईट, लाईट देते, पाणी, हे मेन. ह्याच्यामध्ये काय, गेल्या बारीला आपले 3 नगरसेवक जे जनतेच्या चुकीमुळे म्हणा, थोडंसं मिसस्टँडिंग म्हणा, मत विभाजनचं म्हणा, त्याच्यामध्ये जी लोकांची चुकी झाली ह्यावेळेस लोकांना कळलंय. ह्यावेळेस येणाऱ्या पॅनलमध्ये आमचे नेते आदरणीय अमित विलासराव देशमुख साहेब पॅनल सक्षम देतील आणि त्या पॅनलमध्ये आम्ही काम करणार आणि 4 नगरसेवक निवडून आणणार, एवढी मी ग्वाही देतो. बस. तर हे होते प्रभाग क्रमांक 1 मधील इच्छुक उमेदवारांनी सांगितलेलं आहे की मागील 5 वर्षामध्ये प्रभाग क्रमांक 1 मध्ये नागरिकांना मूलभूत सुविधाच मिळालेल्या नाहीत. त्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणावर विरोध करत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आम्ही चांगला या वार्ड क्रमांक 1 ला विकसित करू अशा पद्धतीची ग्वाही इथल्या इच्छुक उमेदवारांनी व्यक्त केलेली आहे. विजय कवाळे, नवराष्ट्र, लातूर.